आज आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती, या व्रतामागचं धार्मिक महत्त्व, पारंपरिक कथा, पूजेची पद्धत आणि त्यांचे आध्यात्मिक लाभ। या व्हिडिओत तुम्हाला व्रत का करतात, कोण करतात आणि कसं करतात याची प्रत्येक गोष्ट समजेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हरितालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरे केले जाते। हे व्रत विशेषतः कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात। हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि इच्छित वर प्राप्तीसाठी केलं जातं। हरितालिका म्हणजे हरण केलेली सखी या नावामागे एक अद्भुत पौराणिक कथा आहे, जी आपण पुढे पाहणार आहोत। आता आपण जाणून घेऊया हरितालिका व्रताची पौराणिक कथा। एकदा पार्वती देवीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले। तिचे वडील हिमवान तिचा विवाह विष्णूसोबत लावण्याचा निर्णय घेतात। हे ऐकून पार्वती दुःखी होते। तिच्या सखीने हे ऐकून तिला घेऊन जंगलात पळवून नेले। तिथे पार्वतीने उपवास करत भगवान शंकराचे आवाहन केले। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले। या घटनेवरूनच हरितालिका म्हणजे सखीने हरून नेलेली असे नाव आले। त्यामुळे हे व्रत सख्याच्या नात्यालाही महत्त्व देणारे आहे। आता आपण जाणून घेऊया व्रताचे नियम व त्याची तयारी। व्रताचे नियम: उपवास हा निर्जळी पाणीही न घेता केला जातो, पण काही भागात फलाहार चालतो। व्रतीने रात्री जागरण करावे। मन, वाणी व आचरण शुद्ध ठेवणे आवश्यक आहे। तयारी: एक दिवस आधी संकल्प घ्या। पूजा साहित्य: मातीची पार्वती, शंकर मूर्ती, फुलं, बेलपत्र, दुर्वा, सुपारी, नारळ, पंचामृत, प्रसाद आणि पूजेचे अन्य साहित्य घ्या। पूजा पद्धती: तर पूजा कशी करावी? 1. शुद्ध स्नान करून पार्वती शिव यांची स्थापना करावी। 2. मातीच्या मूर्ती घरी तयार केल्या तर श्रेष्ठ मानल्या जातात। 3. गंध, फुलं, बेलपत्र, अक्षता अर्पण करा। 4. हरितालिका व्रतकथा श्रवण पठण करा। 5. नैवेद्य अर्पण करून आरती करा। 6. रात्रभर जागरण, भक्तिगीत, कथा, नामस्मरण करा। 7. दुसऱ्या दिवशी पारण, पूजा करून अन्नग्रहण करा। नैवेद्य: पुरणपोळी, पंचपक्वान्न, सुपारी, केळी, दूध आणि इत्यादी। आता आपण जाणून घेऊया व्रताचे फायदे व आध्यात्मिक महत्त्व। 1. विवाहित स्त्रियांना पतीचे दीर्घायुष्य, सुख समाधान लाभते। 2. कुमारिकांना इच्छित सद्गुणी वर मिळतो। 3. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येते। 4. स्त्री धर्माची जाणीव, संयम, भक्ती आणि श्रद्धा यांचे बळ वाढते। स्कंद पुराणात म्हटले आहे की या व्रतामुळे स्त्रियांना सौभाग्यवती होण्याचे योग प्राप्त होतात। साधकांनो, हरितालिका व्रत म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर श्रद्धेचा, भक्तीचा आणि आत्मिक शुद्धतेचा एक सुंदर मार्ग आहे। तुम्हीही हे व्रत करत असाल तर तुमचा अनुभव आमच्याशी कमेंटमध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच भक्तिमय विषयावर। हर हर महादेव। हरितालिका व्रताच्या सर्वांना शुभेच्छा।